मंडळी 1 जुलैपासून भारतात अनेक महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल होत आहेत, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या महिन्याच्या बजेटवर होणार आहे. यात रेल्वे तिकिटांपासून ते एटीएम चार्ज पर्यंत आणि पॅन कार्ड पासून ते क्रेडिट कार्ड पेमेंट पर्यंत अनेक मोठे नियम एकाच वेळी बदलणार आहेत. एकूण 7 बदल असणार आहेत, जे मंडळी सगळ्यांना लागू होतील. यात व्यवहार करताना काही जादा रक्कम कमी होईल की वाढेल, गॅस सिलेंडरचे रेट वाढणार की कमी होणार, सीएनजीचे रेट वाढतील की तसेच राहतील, रेल्वे तिकिटात होणारी गडबड आता सरकार कसं कंट्रोल करणार आहे, आणि एचडीएफसी तसेच आयसीआय बँकिंग संदर्भात काही नवीन नियमावली आली आहे की ती नक्की काय असणार आहे. आणि मंडळी आधार कार्ड व पॅन कार्ड संदर्भात कोणते असे बदल सांगितलेले आहेत, त्यामुळे या सगळ्याच बदलांबाबत आपण एकदम सविस्तर माहिती या व्हिडिओतून जाणून घेऊयात, नाहीतर तुमच्या खिशाला कात्री लागेल. नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय मंडळी विशेष भारी. मंडळी, भारत सरकार ठराविक काळाने बँकिंग, पेट्रोलियम किंवा रोजच्या रुटीनमध्ये काही आर्थिक बदल किंवा नियमावली आणत असतं. अनेकदा त्या सिक्युरिटीलाही महत्त्व असतं, त्या आधारे सरकारला हे बदल करणं गरजेचं असतं. आता हे सगळे 1 जुलैपासून होणारे बदल नेमके कोणते आहेत ते आपण पाहूयात, आणि त्याचा परिणाम सामान्यांच्या खिशाला आणि स्वयंपाकघराच्या बजेटवर देखील कसा पडणार आहे ते सुद्धा पाहूयात. तर मंडळी, घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये काही बदल होणार आहेत. नवीन महिना म्हटला की सामान्यांच्या नजरा अगदी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीवर पडतात. जूनच्या सुरुवातीला तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती कमी केल्या होत्या आणि त्यात प्रति सिलेंडर 24 रुपयांपर्यंत कपात केली होती. दुसरीकडे 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती बऱ्याच काळापासून अगदी तशाच आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या किमती कमी होण्याची अपेक्षा आहे. एलपीजीच्या किमतीसोबतच विमान इंधनाच्या किमतीत देखील बदल होऊ शकतात, ज्याचा परिणाम किमान विमान प्रवास शुल्कावर सुद्धा होऊ शकतो. आता यानंतर यूपीआय चार्ज बँकसाठी कोणता नवा नियम आहे ते सुद्धा पाहूयात. मंडळी, आतापर्यंत जर एखाद्या ट्रान्झॅक्शनवर चार्जबॅक क्लेम रिजेक्ट होत असेल तर बँकेला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एनपीसीआय कडून परवानगी घेऊन केस पुन्हा प्रोसेस करावी लागत होती. पण 20 जून 2025 रोजी जाहीर झालेल्या नव्या नियमानुसार बँका आता स्वतःहून योग्य चार्जबॅक क्लेम पुन्हा प्रोसेस करू शकतात. यासाठी त्यांना एनपीसीआयच्या मंजुरीची वाट पाहावी लागणार नाहीये. यामुळे ग्राहकांना जलद आणि अधिक प्रभावी उपाय मिळेल. आता मंडळी, यानंतर नवं पॅन कार्ड जर बनवायचं असेल तर आता आधार कार्ड अनिवार्य त्यासाठी करण्यात आलेले. आता जर कोणत्याही मंडळी व्यक्तीला नवं पॅन कार्ड घ्यायचं असेल तर त्याच्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक असणार आहे. आतापर्यंत इतर कोणतंही वैध ओळखपत्र आणि जन्म प्रमाणपत्र काम करत होतं, पण सीबीडीटी म्हणजेच केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं 1 जुलै 2025 पासून आधार पडताळणी अनिवार्य मंडळी केलेली आहे. आता यातून बनावट ओळखपत्र आणि फसवणूक रोखणं हा त्यांचा मूळ उद्देश असणार आहे. या पुढचा बदल आहे तो म्हणजे मंडळी अगदी एचडीएफसी क्रेडिट कार्ड संदर्भातला. जुलैच्या सुरुवातीला झालेला मोठा बदल हा या क्रेडिट कार्डशी संबंधित असेल. जर तुम्ही एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड वापरत असाल तर 1 जुलै 2025 पासून ते तुमच्यासाठी महाग होणार आहे. अगदी खरं तर बँकेच्या क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना युटिलिटी बिल पेमेंट करण्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावं लागू शकतं, आणि याशिवाय एचडीएफसी क्रेडिट कार्ड वापरून डिजिटल वॉलेटमध्ये म्हणजेच पेटीएम, मोबिक्विक, फ्री रिचार्ज किंवा ओला मनी यात एका महिन्यात 10,000 रुपयांपेक्षा जर तुमची जास्त रक्कम तुम्ही जमा केली तर 1% शुल्क त्यासाठी आकारलं जाईल. आणि फक्त एचडीएफसीचेच नाही तर आयसीआयसीआय एटीएमला सुद्धा हे शुल्क लागू होणार आहे. मेट्रो शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या 5 मोफत व्यवहारांच्या मर्यादेनंतर आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम मधून पैसे मंडळी तुम्ही काढल्यास 23 रुपये शुल्क लागू होईल. मेट्रो नसलेल्या शहरांमध्ये ही मर्यादा 3 निश्चित करण्यात आलेली आहे. याशिवाय जर आपण आयएमपीएस ट्रान्सफरवरील नवीन शुल्काबाबत बोललो होतो तर 1,000 रुपयापर्यंतच्या पैसे ट्रान्सफरवर प्रति व्यवहार 2.5 रुपये, त्यापेक्षा जास्त आणि त्यापेक्षा जास्त रकमेच्या ट्रान्सफरवर 5 रुपये आणि 1 लाखापेक्षा जास्त आणि 5 लाख रुपयापर्यंतच्या व्यवहारावर 15 रुपये आकारले जातील. आता मंडळी, या पुढचा नियम आहे तो रेल्वे तिकीटच्या तात्काळ बुकिंगसाठीचा ओटीपी आणि आधार कार्ड बंधनकारक असल्याचा. आता आयआरसीटीसीच्या वेबसाईट आणि मोबाईल ऍपवरून तात्काळ तिकीट बुक करण्यासाठी आता आधार पडताळणी आवश्यक असेल. या व्यतिरिक्त 15 जुलै 2025 पासून तुम्ही तिकीट ऑनलाईन बुक करत असाल किंवा रेल्वे आरक्षण काउंटरवरून तिकीट घेत असाल तरी तुम्हाला ओटीपी टाकावा लागणार आहे. आणि या एकूण बदलांबरोबरच एसी क्लासच्या तिकिटांसाठी सकाळी 10 ते 10:30 पर्यंत तर नॉन एसी तिकिटांसाठी सकाळी 11 ते 11:30 पर्यंत हा मर्यादित वेळ काढता येणार आहे. आता अधिकृत तिकीट एजंट आता बुकिंग विंडो उघडण्यापूर्वी 30 मिनिटे आधी तत्काळ तिकीटे बुक करू शकणार नाहीत. मंडळी, आता या पुढचे संभाव्य बदल काय असतील हे सुद्धा पाहूया. मंडळी, सीएनजीच्या दरात 1 जुलैपासून वाढ होऊ शकते असं बोललं जाते. अजून तरी याची चर्चा नसली तरी आर्थिक तज्ञ तसेच अभ्यासक सीएनजीचे दर थोडे वाढू शकतात असं बोलत आहेत. आता मात्र या आपल्या सरकारकडून यावर अजून कसलीही चर्चा नाही असं बोललं जाते. पुढे दिल्लीमध्ये 10 वर्ष तसेच 15 वर्षाच्या गाड्यांना पेट्रोल डिझेल हे देणार नाहीये असं सांगण्यात येते. त्यामुळे 1 जुलैपासून दिल्लीत या गाड्यांना पूर्णपणे पेट्रोल डिझेल बंदी असेल आणि हाच नियम नंतर बाकी शहरात सुद्धा लागू करण्यात येईल असं बोललं जातंय. मंडळी, हे सगळे बदल 1 जुलैपासून लागू होणार आहेत. यामुळे एकूणच जनतेला याचा काही प्रमाणात लाभ, तसेच काही ठिकाणी त्यांना कडक नियमांचं पालन सुद्धा करावं लागेल आणि काही ठिकाणी त्यांना आर्थिक दंडही द्यावा लागेल. बाकी मंडळी, या सगळ्यावर तुमचं काय म्हणणं आहे कमेंट करून जरूर सांगा. तसेच विशेष भारीला सबस्क्राईब करायला मंडळी अजिबात विसरू नका. धन्यवाद.